काँग्रेसचं जाळं आहे, राष्ट्रवादीची जी संघटनात्मक ताकद आणि त्याचबरोबर संस्थेमधल्या असलेल्या जी ताकद आहे त्याच्यामुळे या मतदारसंघामध्ये फार मोठ्या प्रमाणात यश हे भारतीय जनता पार्टीला म्हणजे मला भेटेल असा मला विश्वास आहे. नाही, मुळात याच्यामध्ये मला पूर्ण विश्वास आहे की आमचे जे प्रमुख नेतृत्व आहेत यांच्यामध्ये चर्चा होऊन याच्यामध्येही एक योग्य असा मार्ग निघेल आणि महायुतीची फार मोठी ताकद आपल्याला या मतदारसंघामध्ये उतरताना दिसेल. माननीय राणेसाहेब आहेत, माननीय तटकरे साहेब आहेत, यांच्या नेतृत्वामध्ये आपण आत्ताच लोकसभेच्या निवडणुका ज्या दोन्ही सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये आपल्याला फार मोठं यश भेटलं आणि ज्यांच्या नेतृत्वामध्ये हे लोकसभेच्या निवडणुका झाल्या, माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमाने त्यांच्या नेतृत्वामध्ये आपल्याला बघितलं की कोकणामध्ये एक यशाचा चढता आलेख आपल्याला सातत्याने दिसला. तो आलेख आपल्याला या कोकण पदवीधर मतदारसंघामध्येही रिपीट होताना दिसेल आणि फार मोठ्या मताधिक्यामध्ये मला यश भेटेल असा मला विश्वास आहे. मनसेने देखील काही प्रमाणात नोंदणी जी आहे ती या संपूर्ण मतदारसंघामध्ये केलेली आहे, बिनशर्त पाठिंबा देखील दिलेला आहे. मनसेच्या या नोंदणीचा आणि तुम्ही केलेल्या नोंदणीचा याचा कशाप्रकारे फायदा तुम्हाला होऊ शकतो? नाही, निश्चितपणे मनसेच्या माध्यमाने फार मोठी नोंदणी या मतदारसंघामध्ये झाले असे आहे. म्हणजे सिंधुदुर्ग असेल, खेड असेल, रायगड असेल, ठाणे असेल, पालघर असेल, त्याच्यामुळे या नोंदणीचा निश्चितपणे मला फायदा होईल असा मला विश्वास आहे. 2 टर्म तुम्ही इथले विद्यमान आमदार आहात, मात्र अनेक राष्ट्रवादीकडून असं म्हटलं जातं की बेरोजगारांवरती तुम्ही काही केलेलं नाही. राष्ट्रवादी देखील आता मैदानात उतरलेली पाहायला मिळते. शरद पवार गट, कशाप्रकारे हे आव्हान असेल तुमच्यासाठी? मी गेली 12 वर्ष सातत्याने विकास कामं माझ्या माध्यमाने मी या मतदारसंघामध्ये करत आलेलो आहे. मग ते MPSC आणि UPSCच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सभागृहाच्या माध्यमाने असेल किंवा आपल्या कोकणाच्या मुलांना MPSC आणि UPSC ट्रेनिंग भेटावं यासाठी प्रत्येक ग्रंथालयामध्ये डिजिटलायझेशनच्या माध्यमाने त्यांना नोट्स उपलब्ध होण्याचं काम, त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यामध्ये UPSC MPSCचे सेंटर्स असले पाहिजेत याची मागणी, त्याचबरोबर इन्क्युबेशन सेंटर्सच्या माध्यमाने रोजगार उपलब्धता कशी व्हावी आणि त्याच्यामध्ये यांना सीड इन्व्हेस्टमेंट कसं भेटावं याचा एक प्रयत्न, त्याचबरोबर केंद्राच्या राज्याच्या योजना लोकांपर्यंत पोचवून त्यांना याच्यामध्ये मदत व्हावी हा एक प्रयत्न, असे अनेक विधायक कामं माझ्या माध्यमाने मी केलेली आहेत. त्याचबरोबर प्रत्येक शाळेमध्ये मुलांना डिजिटलायझेशनचा फायदा व्हावा, कारण आपण बघतोय की न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये डिजिटलायझेशन हे फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक शाळेमध्ये कम्प्युटर्स असले पाहिजेत, क्लासरूम असले पाहिजेत. तो या गेल्या 6 वर्षामध्ये मी सातत्याने घेतलेला संकल्प पूर्ण केला आणि त्याचबरोबर येत्या 6 वर्षामध्ये प्रत्येक शाळा ही ग्रीन स्कूल झाली पाहिजे. माननीय मोदीजींनी जो आपलं नॉन कन्व्हेन्शनल इलेक्ट्रिसिटीचा नारा दिलेला आहे, प्रत्येक शाळेला सोलार पॅनल लागले पाहिजेत आणि त्यांचं विजेचं बिल हे 0 झालं पाहिजे, याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.